मित्रांनो, आज एक खास मुलाखत होणार आहे. तर आपल्या ज्या ताई आहेत, उर्मिला ताई ज्या आहेत, त्यांचे भाऊ आपल्यासोबत आहेत. दादा, तुमचं नाव सांगा मला पहिलं. सुभाष बापूराव पवार, बलवडी खानापूर. तर काय सांगाल, ताई जेव्हापासून या क्षेत्रात उतरल्या आहेत तेव्हापासून वातावरण थोडं वेगळंच असेल आता. ताईला खूप लहानपणापासूनच आवड होती आणि आमच्या घरी 2-3 पिढ्यापासून खिल्लारचा वारसाच आहे. हां, ताईंबद्दल काय सांगाल? त्या या क्षेत्रात उतरल्यानंतर काय काय बदल झाले आता? आमच्यासाठी तर खूप बदल झाला आहे. हां, आणि यश मिळत गेलं ही लई मोठी खुशी आहे. ताई लहानपणी कशा होत्या? ताई खूप जिद्दी होती लहानपणापासूनच. हां, तिला सर्व क्षेत्रात आवड असायची. बाईक वगैरे चालवणार, म्हणजे तिला हॉबीचा लय शौक होता, सर्व हॉबींचा. जेव्हा ताईंनी सांगितलं असेल की असं असं मी बैलगाडी क्षेत्रात आता उतरणार आहे, त्यावेळेस तुमचं काय म्हणणं होतं? नाही नाही, आमचा तिला सपोर्टच आहे. ताईंच्या बरोबरच आहे आम्ही. त्या जेव्हा महाराष्ट्र केसरी बैलगाडा मालकीण झाल्या त्यावेळेस काय आनंद होता? त्यावेळेला आम्ही स्वतः मैदानात होतो, आम्हाला लय मोठी खुशी झाली. फक्त त्यावेळेला ताई आणि दाजी पाहिजे होते, मग जरा अजून आनंद झाला असता आम्हाला. लहानपणी तुमच्यात कसं खेळमेचं वातावरण असायचं ताईमध्ये आणि तुमच्यामध्ये? खूप चांगलं वातावरण असायचं. भांडण व्हायची, म्हणजे जे सर्वांच्या घरी होतं तसं व्हायचं सगळ्यांचं. तुम्ही आता काय करता? मी आता शेती करतो. शेती करता. आणि ताईंना कशाची आवड होती अजून? ताईंना हीच की बाईक चालवणे, तिला सर्व क्षेत्राची हॉबी होती. सर्व क्षेत्राची आवड होती. आणि आता बैलगाडी क्षेत्रात त्यांचं नाव झालं, पहिल्या बैलगाडी मालकीण झालेत. काय सांगाल याच्याबद्दल? आम्हाला खूप अभिमान आहे ताईविषयी. चांगलं झालंय. तिची अजून एक इच्छा आहे, ती पण लवकर पूर्ण करू आम्ही सर्व मिळून तिच्या टीमने. कोणती इच्छा? हिंद केसरी गाडा मालकीण व्हायचं आहे, तिला 1 नंबर करून. ती पण लवकरच पूर्ण करू, त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. तुम्ही आता कितव्यांदा मैदानात आलाय आज? मी टोटली मैदानात असतोच. ताई असो नसो असतोच मी मैदानात. ताईंच्या घरी आहे अर्जुन, पण जेव्हा कंदूरचा राजा तो पण आता आलेला आहे, त्याच्या आता ह्या दोघांमुळे किती बदल झाला आहे आता? नाही, आधी कसं होतं, अर्जुननं ताईंना आणि सर्वांना नावावर पत आणलं, तर ताईचं काळीचंच आहे अर्जुन अर्जुनच आहे. आणि आता राजा आल्यापासून तर सगळी खुशी द्विगुणितच झाल्या. त्यामुळे खूप आनंदी आहे मी सर्वजण. चालेल दादा, तुम्हाला खूप भेटून आनंद झाला. आणि ताईंबद्दल आम्हाला थोडी जी माहिती पाहिजे होती, ताईंचं लहानपण वगैरे कसं गेलं, त्याबद्दल तुम्ही आम्हाला सगळी माहिती सांगितली. खूप खूप धन्यवाद.